नमस्कार रसिक हो. एक पाऊल भवितव्याकडे या आपल्या हक्काच्या कार्यक्रमात मी आश्चर्या आपला मनापासून स्वागत करते. हे अफाट आभाळ गाठावे, आज पक्ष्यांसवेही उडावे, उडताना मात्र भूमीला न विसरावे, चरण सदा भूमीवर असावे. असेच आभाळापर्यंतची उंची गाठलेले पण जमिनीला आपल्या धरतीला न विसरणारे असे एक प्रतिभावंत व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीस आले आहे. आज जे आपल्या भेटीस आले आहे ते अमोल भीमराव रंगारी सर. हे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहेत. यांनी BE कम्प्युटर सायन्स केला आहे. 2014ला त्यांनी रिसर्च सबमिट केला आहे. महाराष्ट्र शासनाचा सायबर सिक्युरिटी विषयीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. सायबर क्राईम विषयक अनेक केसेस त्यांनी हँडल केले आहेत आणि अनेक कॉलेजेसमध्ये त्यांनी आतापर्यंत जवळपास 40 लेक्चर्स आणि 30 वर्कशॉप्स कंडक्ट केले आहेत. अशा एका प्रतिभावंत व्यक्तिमत्वास आज आपली मुलाखत घेणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. आपण आपल्या इतक्या व्यस्त दिनचर्येतून व्यस्त दिनक्रमातून आमच्यासाठी वेळ काढलात याबद्दल आपले मनापासून आभार मानते. आणि पहिल्या प्रश्नाकडे वळते सर. सायबर सिक्युरिटी या क्षेत्राकडे वळावं असं आपणास का वाटलं? बेसिकली कसं होतं की जेव्हा मी लहान असताना मला कम्प्युटरला खूप इंटरेस्ट होता आणि मी कम्प्युटरमध्ये खूप काही करत होतो. म्हणजे काही म्हणतात चेंगर वगैरे करायचं असं म्हणतो ना, तसं मी भरपूर करायचो लहानपणी. माझ्याकडे कम्प्युटर नव्हतं त्यावेळेस, पण माझ्या मित्रांकडे जायचो, त्यांच्याकडे मी गेम्स वगैरे खेळत राहायचो. आणि महत्वाचा विषय असा होता की मला काहीतरी समथिंग डिफरंट करायचं होतं. मी 2013मध्ये जेव्हा इंजिनिअरिंगला होतो, 14ला पासआउट झालो, तर मला असं वाटलं की का नाही काही वेगळं आपण केलं पाहिजे, काही अशी फील्ड चूज केलं पाहिजे त्याच्यामुळे या समाजाचाही चांगला हो आणि आपल्या भारत देशाचाही चांगला. रिसेंटली तुम्ही बघत आहे की सायबर क्राईम किती वाढलेला आहे. त्यासाठी मी काय केलं की सायबर क्राईमच्या त्यावेळेस एक छोटासा वर्कशॉप मी अटेंड केला होता. महेश रखेजा सर म्हणून आहे. तर त्या वर्कशॉप अटेंड केल्यानंतर मला या सायबर क्राईम मध्ये किंवा सायबर सिक्युरिटी, त्याला आपण इथिकल हॅकिंग म्हणतो, बेसिकली हॅकिंग याचं होतो काय, लोकांना असं वाटतं हॅकिंग म्हणजे चोर, पण चोरीचं काम नाही. पण चोरीचं काम पकडणारा जो एक माणूस असतो किंवा एक कोणीतरी बंदा असतो, तो एक सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट असतो. ओके. अशा प्रकारे आपल्या प्रश्नाला अगदी यथायोग्य असं उत्तर आपल्याला अमोल सरांनी दिलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळते सर. आपण आपले आदर्श स्थान कुणाला मानता? मी माझे आदर्श तर महापुरुष, जे आपले महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना मानतो. कारण त्यांनीच मला जगण्याचं आज जे जगत आहे त्यांच्याचमुळे आहे. यांना आदर्श मानण्याचं कारण हे आहे की मला असं वाटतं की त्यांनीही एक शिक्षा ग्रहण केली आणि वेगळं काही करून दाखवलेलं आहे. त्यांनी समाजासाठी काहीतरी केलेलं आहे. म्हणून मला असं वाटत होतं काहीतरी वेगळं करायचं, म्हणून मी या फील्डमध्ये आलो. आणि या फील्डमध्ये सतत खूप वर्षापासून मला असं वाटतं एक 5 वर्ष झाले मी या फील्डमध्ये काम करतोय. मी IIT मुंबई, IIT खडगपूर आणि वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये खूप सारे लेक्चर्स लेक्चर्स दिलेले आहे, वर्कशॉप्स दिलेले आहे. परंतु मला सोबत मला सायबर क्राईम मध्ये जे पोलीस लोकांना ट्रेनिंग द्यावं लागते, फक्त पोलीस लोकांना की हॅक कसं होते, कुठला मोबाईल आणि कुठला अकाउंट, आणि हॅक झाल्यानंतर ते वाचवायचं कसं, या सर्वांची ट्रेनिंग मी पोलीसवाल्यांनाही देतोय. तर रसिक हो, सरांच्या बोलण्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपण कितीही यशस्वी झालो तरी आपल्यामध्ये समाजाप्रतीचं एक आकर्षण किंवा समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ही भावना असणं खूप महत्वाचं आहे. सर, सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जिथे आपण उंच भरारी घेऊ शकतो, आपण मनसोक्त वावरू शकतो, पण या मनसोक्त वावरण्याला देखील कुठेतरी एक सीमारेषा असावी का? हो, बघा कसं आहे की जनरली सोशल मीडियाचा वापर सर्वजण करत आहेत. जसं आपण फेसबुक, ऑरकुट, ट्विटर आणि वेगवेगळ्या वेबसाईट्स आपण बघतोय, पण आपल्याला माहिती नाहीये. जसं की जनरली आता मला असं वाटतं की माझ्या 2-3 असे केसेस आले होते की त्यांना फोन येतोय. फोन आल्यानंतर फक्त ते काय म्हणतात की तुमचं ATMचं जे कार्डचं जे समोरचं जे डिजिट नंबर ते सांगा, लगेच तुम्हाला एक छोटासा OTP येणार. आणि चुकीने काय होतं, त्यांचं बोलणं इतकं सांगणार राहते की ते OTP देतात आणि त्यांच्या अकाउंटमध्ये जात आहे. मला असं वाटतं की या गोष्टी सर्वांसाठी अवेअरनेस खूप माहिती आहे.
जसं की बेसिकली बघतोय की मुली काय करतात, मुली फेसबुकमध्ये आपले फोटोज अपलोड करतात, पण आपल्याला हे माहिती नाही त्या फेसबुकच्या फोटोज घेऊन यांना पॉर्न इंडस्ट्रीज जे असते चायना आणि बाकीचे इंडस्ट्री म्हणजे बाकीचे कंट्री आहेत मोठ्या मोठ्या यांचा फोटोचा वापर त्या गैर तरीक्याने करून राहिले. तर मला असं वाटतं की समाजात सोशल अवेअरनेस म्हणजे सायबर सिक्युरिटी किंवा या सायबर क्राईमचा अवेअरनेस खूप माहिती जाणीव झाला पाहिजे. कारण कसं आहे, सोशल मीडिया वाढून तर राहिला, इंटरनेटचा वापर खूप वाढून राहिला, पण त्याला यूज कसं करायचं, कुठल्या तरीक्याने करायचं आणि कोणत्या लेवलवर करायचं हे लोकांना माहिती नाही. तर मला असं वाटतं त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. सर, आता सध्याच्या लॉकडाऊन काळात सगळेच घरी आहेत, त्यामुळे अर्थातच मोबाईलचा वापर किंवा सोशल नेटवर्किंगचा वापर जास्त वाढला आहे. तर या सर्व गोष्टींचा म्हणजे कोरोना काळाचा किंवा या लॉकडाऊनचा सायबर क्राईमवर काय परिणाम झालाय? हा सर्वात जास्त महत्वाचा क्वेश्चन आहे. कारण या लॉकडाऊनमुळे सर्व जी म्हणजे मला असं वाटतं की भारताची जनता सर्व घरी होती आणि मी तुम्हाला आधीच थोड्या वेळा सांगितलंय की लोकांना अवेअरनेस नाही आहे सायबर क्राईम बद्दल. काय होते, मी छोटासा एक्झाम्पल असं देतोय की तुमचा फेसबुक किंवा एक ऑर्कुट किंवा ट्विटर त्याला हॅक करण्याचे खूप वेगवेगळे माध्यम आहेत. फक्त एक छोटंसं तुम्ही क्लिक करा, क्लिक करून तुम्ही आपला ईमेल आयडी पासवर्ड टाकता, तो ईमेल आयडी पासवर्ड कुठल्या दुसऱ्या वेबसाईटवर जातो, कुठल्या दुसऱ्या सर्व्हरवर जातो आणि तो आपला ऍक्सेस करू शकतो कधी पण. आणि एकदा अकाउंट हॅक झाला तर मग त्यांनी मग तिथं छेडखानी केली आणि त्यामध्ये प्रॉब्लेम्स गेली तर तुम्हाला रिकव्हर करणं बिलकुल पॉसिबल नाही. तर असे खूप सारे केसेस होऊन राहिलं. दुसरा मी तुम्हाला आणखी केसेस सांगतोय की असं या लॉकडाऊन मध्ये होतं काय की सर्वजण सोशल मीडियाचा वापर तर करतोय, पण वापर कुठल्या प्रमाणे करायचा या लोकांना बिलकुलच नाही माहितीये. जसं की वर्क फ्रॉम होम तुम्ही ऐकत असाल, खूप वर्क फ्रॉम होम चालू आहे. पण इंटरनॅशनली मी तुम्हाला इंटरनॅशनली जे हॅकर्स असतात त्याला आपण ब्लॅक हॅट हॅकर्स म्हणतोय. हॅकिंग मध्ये पण ना 3 लेवल असतात, एक ब्लॅक हॅट असतो, एक व्हाईट हॅट असतो आणि एक ग्रे हॅट असतो. पण ब्लॅक हॅट जे असते ते ब्लॅक हॅट हॅकर्स जे होते इलिगल काम करणारे असतात. त्यांना सर्वात मोठा अगर टार्गेट पाहायला गेला तो फक्त इंडिया आहे. का? त्याच्या मागे रिझन हे आहे की त्यांना माहिती आहे इकडली जनता, भारताची जनता जी आहे ते अशिक्षित आहे. अशिक्षित म्हणजे शिकले खूप आहे, पण रिगार्डिंग दी सायबर क्राईम त्यांना काहीच अवेअरनेस नाही. म्हणून ते काय करतात, जितके बी अटॅक्स होतात, मग डॉस अटॅक म्हणा की मालवेअरचं काइंड ऑफ व्हायरस म्हणे, आणि हे छोटे मोठे जे अटॅक्स चालू आहेत किंवा आता जे जामतारा तुम्ही ऐकलं असेल, ही खूप चांगली सिरीज आलेली आहे जामतारा म्हणून. त्यामध्ये फ्रॉड कॉल कसे करतात, तिकडले युपीचे लोक कसे करतात आणि कुठल्या तरीके फ्रॉड होते खूप चांगल्या तरीके सांगितलंय. तर हे लॅक ऑफ अवेअरनेस मध्ये हे सर्व प्रॉब्लेम होत आहे. आजची तरुणाई ही मुख्यतः सोशल मीडियाकडे वळलेली आहे आणि तुम्ही सर इतके केसेस हँडल केले आहेत, तर भगवान बुद्धांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक गोष्टी मागे एक कारण असतं. तर तुमच्या मते या सायबर क्राईमच्या मागे कुठलं कारण असू शकतं, म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात कुठलं कारण असतं? बघा, ठीक, तुम्ही खूप चांगलं म्हटलंय की भगवान बुद्धांनी म्हटलंय की चांगले कर्म करा, असं भगवान बुद्धांनी म्हटलंय. मला त्याबद्दल जास्त काही माहिती नाही, पण मला असं वाटतोय की होतो काय आहे की हा सर्व लॅक असं वाटतोय की ज्या लोकांना माहिती नाही त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होत आहे. आणि क्रिमिनल्स लोक करतात काय, क्रिमिनल्स लोकांना कामच आहे फुकटमध्ये खायचं. फुकटमध्ये खायचं कुठून? आता त्यांना माहिती आहे मला सर्वात चांगला सोर्स आहे इंटरनेट. किंवा तुम्ही आज जगात पहा, आज जगात सर्वात खूप जास्त डेटा सायन्स वाढलेला आहे. म्हणजे आज ऑइलचा किंमत कमी झाला, पण ज्यांच्याकडे डेटा जास्त आहे त्यांची डिमांड खूप जास्त आहे. तुम्ही फ्लिपकार्ट बघा, Myntra.com या भरपूरशा वेबसाईट्स आहे. हे डेटा जे असते हे डेटा काय करतात, कुठल्या कंपनीकडून ते परचेस करतात आणि हे करोडो रुपयाचे डेटा असते. डेटा कोणी लीक करून नाही राहिले, हे डेटा लीक होऊन राहिलं. त्याच्यामुळे आपण कसं एक छोटेसे एक्झाम्पल घेतोय की मला माझ्या मित्रांनी एक छोटस सॉफ्टवेअर पाठवलं अँड्रॉइड मोबाईल थ्रू या माझ्या लॅपटॉपमध्ये एक सॉफ्टवेअर पाठवलं. मी सॉफ्टवेअरला इन्स्टॉल तर करतोय. इन्स्टॉल झाल्यानंतर काय होतो, सर्व ऍक्सेस घेतोय. बघा तुम्ही जसं आपण इन्स्टॉल करतोय तो लॉग्स, कॉन्टॅक्ट मध्ये सर्व मध्ये ऍक्सेस घेतो. हे काय करतोय बेसिकली म्हणजे तुमचा सर्व डेटा तो आपल्याकडे घेतोय, तो आपल्या सर्व्हरवर ठेवत आहे. आणि ते विचार नको करा की तो कोणत्या लेवलवर जाऊ शकते, तो कुठल्याही लेवलवर जाऊ शकते. लास्ट रिसेंटला मी तुम्हाला सांगतोय 3 वर्षा पहिले WeChat म्हणून एक अप्लिकेशन होती. भारताने त्याचा खूप मोठा प्रोपोगंडा केला होता. WeChat अप्लिकेशन हे बनवलेलं गेलं आहे चायनाने. आज चायनाचे भरपूरसे जे
एक अप्लिकेशन सध्या बॅन झाली आहे, पण 3 वर्षापूर्वी हे माहिती नव्हतं. वी चॅट जसंही आपण इन्स्टॉल करतो, इन्स्टॉल केल्यानंतर काय होतं, इन्स्टॉल केल्यानंतर असं होतं की आपला कॉन्टॅक्ट, कॉल लॉग्स, मेसेज, ब्ला ब्ला दुनियाभरची सारी जितकी माझ्या मोबाईलमध्ये सर्व त्यांच्या सर्व्हरवर जाते. कधी कधी तर आपली प्रायव्हसी पण असते. मुलींची काय प्रायव्हसी असते. मुली काय करतात, सेल्फ्या खूप काढतात, तुम्हाला खूप सांगेल, सेल्फी काढतात, कधी कधी फ्रेंड्स बरोबर जातात, सेल्फी काढतात, ते आपल्या मोबाईलमध्ये ठेवतात. पण मोबाईलचा जो ऍक्सेस आहे तो कोणा दुसऱ्याकडे आहे. ते लोक काय वापर करतात ते त्यांनाच माहिती आहे. हे खूप मोठं क्राईम आहे, खूप जास्त क्राईम आहे. दुसरं एक तुम्हाला छोटं सांगतो. आता लास्ट टाइम रिसेंटली मी 3 हप्त्या पहिले केस हँडल केलेला होता. एक डायव्होर्स केस होता की त्याच्यामध्ये एका मॅमच्या मोबाईलमध्ये एक वन स्पाय म्हणून एक सॉफ्टवेअर आहे. म्हणजे त्यांचं एक्झॅक्टली ते काय करून राहिले, कारण केस चालू होता आणि खूप चांगले अडथळे चालू होते सरांचा आणि त्या मॅडमचे. त्यांनी मला म्हटलं की मला याच्या मोबाईलचा डेटा हवा आहे, मला सांगा. बाय गो थ्रू द लिगल म्हणजे लॉयर केलेला होता. लॉयरनी मला सांगितलं की अमोल आपल्याला असं करायचंय. लॉयर म्हणजे सायबर लॉयर. एक साधा लॉयर आणि सायबर लॉयर वेगवेगळे असते. सायबर लॉयरनी म्हटलं की यांचा डेटा हवाय. तर डेटा कसं करायचं होतं, डेटासाठी मला एक छोटा सॉफ्टवेअर आहे ते वन स्पाय तिच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं होतं. मी सोशल इंजिनिअरिंग केली. सोशल इंजिनिअरिंग म्हणजे काय असतं, सोशल इंजिनिअरिंग म्हणजे मी आता बेसिकली मुली किंवा एक स्त्री त्यांना सर्वात जास्त आवड असते ब्युटी प्रोडक्टची. मी त्या ऍप्लिकेशनला ब्युटी प्रोडक्टचा एक लोगो चिपकवला आणि त्यांना फोन केला की मॅम मी इथून बोलतोय आणि खूप चांगला एक नवीन प्रोडक्ट आलेला आहे मार्केटमध्ये ब्युटी प्रोडक्ट. तुम्ही इच्छुक असाल तर हा प्रोडक्ट तुम्ही युज करू शकता. हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. जसं ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाली, गायब तर झाली, पण तिचं जितकं डेटा होतं हे मला मिळालं. जे काही एव्हिडन्स मला घ्यायचे होते ते मी घेतले आणि बाकीचं काम केलं आणि तो केस सॉल्व्ह झालाय. असं झालं. तर सरांच्या बोलण्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की सायबर सिक्युरिटी किती महत्वाची आहे. म्हणजे आपण ज्याला आपल्याला एखादी ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यावर आपले जेव्हा ऍक्सेस मागतो तेव्हा आपण पटपट ते अलाव करतो, पण अलाव केल्यावर त्याचं काय होणार आहे याचा आपण कधीच विचार करत नाही. तर हा विचार आपण करायला पाहिजे असं आपल्याला सरांच्या बोलण्यावरून लक्षात आलं. सर, आपण शेवटी आपल्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? मला तर सर्वांना हे सांगायचं होतं की तुम्ही जितकं चांगलं इंटरनेट वापरताय त्या इंटरनेटचा चांगल्या पद्धतीने वापर करा. सर तुम्ही असं का म्हणताय, कारण रोज आपल्याला 1.5 GB भेटते, 1.5 GB. त्याचा वापर तुम्ही का नाही चांगल्या जागी करतोय. खूप सारे चांगले कोर्सेस आलेले आहेत, कोर्सेरा, EDX आणि खूप चांगले कोर्सेस आलेले आहेत. तुम्हाला पुढे जायचं आहे तर त्याचा वापर फक्त युट्यूब आणि बाकीच्या गोष्टीकडे. मला असं म्हणायचं नाही की याचा वापर नको करा. हा, सर्वांना वेगवेगळी इच्छा असते, पण तुम्ही स्वतःला सिक्युअर कसं करायचं हे मला वाटतं. सिक्युअर करण्यासाठी तुम्हाला चांगले अँटीव्हायरस यूज करा. कुठली ऍप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करताय त्याच्या आधी पहा की हे ऍप्लिकेशन किती लोकांनी यूज केलेलं आहे. त्यामध्ये जसं प्ले स्टोअर मध्ये आपण यूज करतोय त्यावर हे स्टार्स बघा किती लोकांनी लाईक केलेलं आहे. अगर ते ऍप्लिकेशन चांगली राहिली, रिव्ह्यूज चांगले राहतात तेव्हाच इन्स्टॉल करा, अदरवाईज तुम्ही बिलकुल नका करा. नाहीतर होणार काय की तुमचा मोबाईल किंवा तुमचा लॅपटॉप हे तुम्हाला आताही माहिती नाही की हॅक झालेला आहे. डेफिनेटली तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप हॅक झालेला आहे, तुम्हाला काहीच माहित नाही. हे केव्हा माहित पडते, जेव्हा मोबाईल हँग होतो तेव्हा माहित पडते. डेटा ऑटोमॅटिक चाललाय आणि याचा क्रिमिनल्स लोक खूप बेकार वापर करतात. याचं तुम्ही भान ठेवा. थँक्यू सो मच. सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात आणि आपल्या प्रेक्षकांना इतका महत्वाची माहिती आणि महत्वाचा संदेश दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार. प्रेक्षकांनो, आपले देखील मनापासून आभार. पुन्हा भेटूया आपल्या हक्काच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे एक पाऊल भवितव्याकडे. नमस्कार.